ॲम्ब्युलन्स गाडी यायला फक्त एवढीच आमची विनंती आहे, दुसरं काही नाही सर. विकासकांनी आम्हाला व्यवस्थित भाडं दिलेलं आहे आणि आमचं कामही व्यवस्थित चालू आहे. पण आमचे जे काही विरोधक आहेत त्यांनी ही इथे माती टाकून हे काम आमचं अडवलेलं आहे. 6 घरं बेघर आहेत आमची. आज हमारा डेवलपमेंट जो प्रोजेक्ट चल रहा है उसका रुकाने का ही रीजन, गाड़ी जो आ रही है रेती सीमेंट की वो अंदर ना आने देने के लिए हमारा काम रुका रहे. जे लोक त्याच जोमाने आणि त्याच याने हा प्रश्नाला उत्तर मिळेपर्यंत लढत राहतो. 13 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा, हक्काच्या घराचं स्वप्न आणि आता कुठे कामाला सुरुवात झाली असतानाच आडवा आलाय राजकारणाचा आणि स्पर्धेचा डोंगर. जोगेश्वरीच्या बांधगरवाडीत 300 कुटुंबाच्या पुनर्वसनात नेमकं मिठाचा खडा कोण टाकताय? लोकांच्या पायवाटेवर मातीचा ढिगारा टाकून वयोवृद्ध आणि लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार या अदृश्य शक्तीला दिला कोणी? नमस्कार, मी संदीप कसालकर. आपण पाहतात भारत 24 तास. संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. जोगेश्वरी पूर्व भागातील बांधगरवाडी येथील जवळपास 300 रहिवाशांचे पुनर्वसन ज्ञान विकासक यांच्या मार्फत सुरू आहे. तब्बल 13 वर्षांच्या वनवासानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांना विकासाची नवीन पहाट दिसेल अशी आशा होती. मात्र ही पहाट काही प्रतिस्पर्धी विकासकांच्या डोळ्यात खुपसायला लागली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्या ठिकाणी विकास काम सुरू आहे तिथल्या मुख्य पायवाटेवरच मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा टाकण्यात आलाय. हा ढिगारा कुणी टाकला, का टाकला याचे उत्तर गुलदस्त्यात असले तरी स्थानिकांचा थेट आरोप आहे की प्रतिस्पर्धी विकासक कामात बाधा आणण्यासाठी हे जाणीवपूर्वक करतात. विचार करा, या भागात वयोवृद्ध नागरिक राहतात, लहान मुले शाळेत जातात. जरी ते कुणी आजारी पडलं तर रुग्णवाहिका शिरण्यासाठी जागा उरलेली नाही. एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणेला जाग येणार का? स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी 300 कुटुंबांना वेठीस धरणं ही कसली आली आहे स्पर्धा? हा विकास थांबवण्याचा प्रयत्न आहे की स्थानिकांचा छळ? दरम्यान याबाबत आम्ही येथील स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, पाहूयात. ॲक्च्युली आमचं इथे प्रोजेक्ट चालू आहे, पण आमचे प्रोजेक्ट चालू आहे तिथे आम्हाला काही अडचण नाही आहे. आम्हाला विकासकांनी आम्हाला व्यवस्थित भाडं दिलेलं आहे आणि आमचं कामही व्यवस्थित चालू आहे. पण आमचे जे काही विरोधक आहेत त्यांनी ही इथे माती टाकून हे काम आमचं अडवलेलं आहे. ॲक्च्युली ही जागा आहे MMRDची. इथे मेट्रोचं काम चालू आहे, बघा तुम्ही बाजूला असेल ते मेट्रोचं काम चालू आहे आणि ही जागा त्यांची आहे. आणि त्यांनी त्या जागेच्या जिकडे चाळ होती एक, त्या लोकांना त्यांनी रामनगरला राम मंदिर आहे ना, तिथे त्या लोकांना त्याची पर्यायी जागा दिलेली आहे. तेव्हा आता ही MMRDची जागा. पण हे जे विरोधक आहेत त्यांनी ही आज माती टाकून आज आमचा प्रोजेक्टही अडकवलेला आहे. आज 300 घरं बेघर आहेत आमची. आज 300 मराठी माणसं आज घराच्या बाहेर आहेत. त्यांचा त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की आज एवढी 300 मराठी लोक बेघर आहेत आणि त्यांनी आज असं टाकून. आणि आज ह्या प्रोजेक्टच्या आतमध्ये पण 60 घरं आहेत. तिथे सिनियर सिटीजन आहेत, काही आजारी पेशंट आहेत, पॅरेलिसवाले आहेत, त्यांना पण यायला काही त्रास होत आहे. आज काय झालंच कोणालाही, म्हणजे काही झालं आजकाल काय कोणाचं खरं नाही. पण सपोज काही ॲम्ब्युलन्स आणायची असेल तर ती कशी आणायची? किंवा एकदा हादसा झालेला आहे, इथे आपल्या बोर्डला मोठी आग लागली होती, तेव्हा पण फायर ब्रिगेड यायला जागा पाहिजे. तर ह्या विरोधकांना कळलं पाहिजे होतं. त्यांनी असं हे चुकीचं काम केलेलं आहे. सांगा, किती वर्षानंतर हे विकास काम या ठिकाणी होत आहे? 13 वर्षापासून आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. 13 वर्षांपासून हे विकास काम नंतर विकासक के लिए ना हर इसमें अड़चन आ ही रहे. अभी ऑलमोस्ट सब जो लीगल फॉर्मेलिटी होने के बाद हम हमारा घर छोड़ के जो हमारा डेवलपमेंट हो रहा है वो अभी भी उसके लिए अभी भी ये अड़चन आ रहा है. और पहली बात तो है कि ये जो मट्टी डालना आज का दिन में जो पोल्यूशन का जो प्रॉब्लम चल रहा है उसके अलावा भी इतना मट्टी डाल के जो इधर रह रहे हैं वो जो हम लोग रहते हैं, जो आजू बाजू के हम लोग हैं, वो लोग के लिए पूरा ये जो प्रदूषण है तो इसकी वजह से हम लोग को बहुत दिक्कत हो रहा है. और हमारा जो प्रोजेक्ट है वो ऑलरेडी अंडर कंस्ट्रक्शन है, वो काम चल रहा है, वो उसको रुकाने का इसके लिए ये सब चल रहा है. अभी यहाँ पे अड़ाया गया है, क्यों अड़ाया गया है? क्या रीज़न हो सकता है आपको? क्या रीज़न वही है कि जो हमारा डेवलपमेंट जो प्रोजेक्ट चल रहा है उसका रुकाने का ही रीज़न है. दूसरा क्यों रुकाने का मतलब? वगैरह सामान की गाड़ी जो आ रही है रेती सीमेंट की वो अंदर ना आने देने के लिए हमारा काम रुका रहे. जो रुकाने वाला है उसका क्या रीज़न है? क्योंकि हमारा विकासक का उसको नहीं चाहिए क्या? सुबह सुबह 6 बजे मट्टी डालना वो कौन सा तरीका है? अभी यहाँ पे जो कंस्ट्रक्शन चल रहा है, यहाँ पे जो सीमेंट का गाड़ी हो गया, मिक्सर हो गया, जो भी है वो कौन से रूट से आते हैं? यही रूट से आता है, यही रूट से आता है. ये मिट्टी है यहाँ पर, या ठिकाणी मातीच आहे, त्यामुळे त्यांना येण्यासाठी पण त्रास, खूप त्रास होत आहे. आणि आम्हालाही यायला जायला त्रास होतोय तो वेगळाच. आणि प्लस आमच्या गाड्या येत आहेत ज्या प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यासाठी पण आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. आज जर ह्यांनी रस्ता ठेवला असता तर आमच्या गाड्या व्यवस्थित टाईम टू टाईम आल्या असत्या, आमचं प्रोजेक्ट लवकरात लवकर झालं असतं. पण ह्यांना काय आता अडकाटी आणायची काय हस्तपेश करतायत ते त्यांनाच माहिती असेल का? त्यांना फक्त आमचं काम थांबवायचं आहे आणि 300 जे आपले टेंडर आहेत त्यांना बेघर करायचं आहे, एवढंच त्यांचं टार्गेट आहे बस. आणि दुसरं सांगायचं म्हणणं म्हणजे जर
आता जो मातीचा ढिगारा दिसतो हे जर आम्ही सामान्य माणसांनी कुणी जर एक काम कृत्य केलं असतं तर मला वाटतं प्रशासन आणि पूर्ण यंत्रणा कामाला लागली असती आणि त्या माणसाला वेठीस धरलं असतं. ज्यांनी पण त्याच्याकडून समजा ते चुकून झालं असतं तरी, पण ही जी कृत्य केलेलं आहे आता हे जे तुम्ही समोर बघताय त्याच्यावर प्रशासन वगैरे अजून त्याच्यावर अशी पाहिजे तशी आम्हाला काही हालचाल दिसत नाही आहे आणि पूर्णपणे ठप्प आहे ते. आणि त्याच्याकडून जी ॲक्शन पाहिजे होती आमच्या जी रहिवाशांनी आम्ही 2 दिवस शनिवार आम्ही पूर्ण दिवस त्याच्यासाठी इथे लढा दिला होता. त्या लढ्याला पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही गेलो होतो. लोकांना पोलिसांना सगळ्यांना आम्ही आमची बाजू मांडली होती, पण त्याच्यावर काही अजून ॲक्शन दिसलेली दिसत नाही आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे MMRDAची ही जागा आहे आणि त्यांना पर्यायी जागा दिल्या आहेत. जसं मॅडम म्हणाला त्यांनी पर्यायी जागा दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते ॲक्वायर केलेली लँड आहे. आता आम्हाला जे सांगण्यात आलं होतं की मंडेला डिमार्केशन होईल या जागेचं आणि जो प्रश्न आहे कोणाची जागा कुठे जागा आहे किती आहे त्याचा निकाल लागेल. पण अजूनही आज मंगळवारची रात्र आपण ना तिथे भेटतो आहे संध्याकाळी, अजूनही त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही. आणि अजून काही पॉझिटिव्ह म्हणतो ना आपण की लोकांच्या साठी जे प्रश्न लवकरात लवकर निकाली लागले पाहिजेत तसं काही त्या हालचाल आम्हाला कुठे काय दिसत नाही. त्यामध्ये बाबत आपण काही कोणासोबत इकडचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला होतात किंवा त्यांना या गोष्टी सांगितल्या होत्या? नाही, सॅटर्डेला ही घटना घडल्यानंतर आमच्या विभागीय आमदार श्री अनंत नरसाहेब स्वतः येऊन त्यांनी इथे पाहणी केली आणि तसं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी MMRDAशी अथॉरिटीशी बोलून ही जी माती आहे ती लवकरात लवकर इथून हटवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे आमच्या माजी नगरसेविका 3 टर्मच्या इथल्या उज्ज्वला मोडक त्यांनी पण आम्हाला इथे आश्वासित केलं होतं की मंडेला ही जी जागा आहे इथे डिमार्केशन होईल आणि त्याच्यामध्ये जे आता जे यथाकथित जे म्हणतात की ही आमची जागा आहे त्याचं योग्य उत्तर डिमार्केशन करून दिलं जाईल असं त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं होतं. पण अजून त्याच्यात काही पुढे काही हालचाली आम्हाला दिसत नाही आहेत. म्हणून आमचे सगळे जे रहिवासी आहेत ते फार नाराज आहेत या गोष्टीवरून. प्रशासनाला पुन्हा एकदा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमचा जो प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे 2-3 दिवस आम्ही ज्याचे लढा देतोय तो लवकरात लवकर निकाली काढावा. शेवटी जवळपास 300 कुटुंबाच्या विकासकाचा प्रश्न ऐरणीवर उभा राहिला आहे तुमच्या बोलण्यातून आम्हाला कळत आहे. पण काय सांगाल की समजा या अडचणी सॉल्व्ह झाल्याच नाहीत तर तुमचं शेवटचं पाऊल काय असेल? नाही, मग पुढचं पाऊल आम्हाला बघा सर, आम्ही आता प्रशासनाची वाट बघतो आहे. त्यांच्याकडनं जी रिॲक्शन आम्हाला फार मोलाची वाटते. त्यातून जर नाही झालं तर आम्ही आमच्या शांततेचा मार्ग अवलंबून त्याच्यावर आम्ही अजून हा जो लढा आहे तो तीव्र करून अजून आम्ही सगळे म्हणजे आता इथे तुम्हाला जे दिसत आहेत 300 लोक त्याच जोमाने आणि त्याच ह्या प्रश्नाला उत्तर मिळेपर्यंत लढत राहू. माती उठवली ना एवढं छोटीशी विनंती आहे फक्त ही माती उठवा बस, दुसरं काही प्रॉब्लेम नाही. कारण हे मातीला हटवायला मला एवढी नम्र विनंती आहे तुमची. विनंती आहे फक्त माती उठवा बस. ॲम्ब्युलन्स यायला आता मी आजारी होती मला उचलून घेऊन आले बस, फक्त काही नाही. ॲम्ब्युलन्स गाडी यायला फक्त एवढीच आमची विनंती आहे, दुसरं काही नाही सर. फक्त माती तरी छोटीच विनंती आहे, फक्त माती उठवा इथली, दुसरं काही प्रॉब्लेम नाही आहे बस. आपण पाहिलात की या ठिकाणी फक्त यांचा एवढाच मुद्दा आहे की या ठिकाणी जो हा मातीचा ढिगारा जो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आजारी माणसंसुद्धा आहेत. ॲम्ब्युलन्स यायलाही इथे त्रास होऊ शकतो, असं बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरं जाऊ लागू शकतं. तर त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणचा जो मातीचा ढिगारा आहे तो लवकर इथून काढण्यात यावा आणि येथील जे 300 लोकांचं जे या ठिकाणी पुनर्वसनाचं काम आहे हे सतत सुरू राहावं. जर हे काम अशाच पद्धतीने थांबवण्यात आलं तर निश्चितच एक 300 लोकांचा तीव्र लढा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन इम्रानसह मी संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी मुंबई.